अरे प्रकाश, आज एक व्हिडिओ बनवायचा विचार आहे रे. कुठे जाऊया आज व्हिडिओ बनवायला? माझा विचार आहे की गणेश मूर्ती चित्रशाळेचा आज व्हिडिओ बनवायचा आहे. कुठं जायचं आता? काय जवळ तर नाही कुठे. हा. आता जवळ आता जवळ म्हणताना 500 रुपये खर्च करून सादेव सुतारबो ह्यांच्या घरी चित्रशाळा आहे. अरे बापरे. तिथं गेलो तर बाबा 500 रुपयात भागल आपलं. अरे काय, आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो आमच्यापासून चित्रशाळा किती जवळ आहे. ते थोडीशी भंकस केली. हे बघा, 10 ते 20 पावलं शाळा आमच्यापासून आहे, गणेश मूर्ती शाळा. पण प्रकाशला काय थोडीशी भंकस वगैरे करायची सवय आहे. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. आज मी गणेश मूर्ती चित्रशाळा आणि सादेवदादा त्याचं पूर्ण काम करतात त्यांच्या घरी आलो आहे. आणि आता इथे ह्या चित्रशाळेमध्ये, गणेश मूर्ती चित्रशाळेमध्ये कशी कामं करतात, कितपर्यंत काम आलं आहे, गणपती बाप्पा त्यांची कामं कितपर्यंत पूर्ण झाले, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आणि त्यांच्याशी कसे गणपती वगैरे तयार करतात हे आपण बघूया. पण या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे शाडूचे गणपती म्हणजे मातीचे हे गणपती, आणि हे हाताने पूर्ण तयार केलेले आहेत दादाने. ते तुम्हाला दाखवतो. आणि ज्या वेळेला काम करतील गणेश मूर्तीचं तेव्हा तुम्हाला पूर्ण दाखवतो कसे काम करतात ते. आता ह्या मूर्त्या तयार, आणि जास्त करून इथे मातीच्याच मूर्त्या फक्त दादा तयार करतात. हे आमचे सादेव दादा. छान छान मूर्त्या आहेत बघा. आणि पूर्ण तुम्हाला दाखवतो. हा हा घे ना. हा हा थांब. आता कमीत कमी किती वर्ष दादा काम करतोय? मी 25 शाळे 34 शाळेत होतो तिथपासून काम करतो. अरे बापरे, तेव्हापासून या मूर्ती बनवतात. आणि हे करायचं. अच्छा, शाळेत पण जायचं, शाळेतून आल्याच्या नंतर पण करायची. हां मग बाबा असायचे ना. हां हां. मग आलं का तिकडे दप्तर ठेवला का इकडे कामाला लागलो. अरे वा, पण कला भारी आहे. चाय आणलीस? चला, आम्ही थोडीशी चहा पण घेतोय. आता गावाला आलं तर तुम्हाला माहिती आहे चहा प्यायला भेटतो आपल्याला. या या. शाळा म्हणजे गाडी लवकर गेली त्यामुळे तिला भेटली नाही ती. मग आज शाळेची रजा समजायची ती. हे बघा कशा मूर्ती आहेत. हे ब्रशने ओलं करून घेता का थोडासा? हे सोबत. अच्छा, व्यवस्थित दिसतं परत. अच्छा, कारण जे काय उरखडे आहेत ना. हां हां, ते निघून जातात ब्रशने. ओके. कुठं कुठं राहिलेलं असतं. चहा प्यायला या. गणपती दिसतोय का? मग गणपती आहे.
गावचा आनंद हा वेगळाच असतो है की नाही. बाहेर पाऊस लागतोय, इकडे चहा पितोय. पाऊस यावर्षी लागतच राहणार, भरपूर पाऊस चालू आहे. आता सगळं ऊन पडायचे ते ऊन ऊन नाही ना. आता होऊन नाही नुसतं पाऊस. आता मला काल आलोय ना, परवा 2 दिवस कंटिन्यू पाऊस आहे, दिवस रात्र. अक्षरशः चालू झाले ना हां का कायम ऊन, 1 तासभर पाऊस, 15 मिनिटं पाऊस, हां उद्या दिवस बघून. हो. पण आता काय मी आल्यापासून बघतोय जरा सुद्धा कमी होत आता नाही. ते आमचे गणपती बोलले दिले आम्ही ना बाहेर रस्त्यावर टाकी त्या सुकायसाठी. मग आता जरा प्रॉब्लेम होईल, माती ते सुकणार नाहीत लवकर. ही मूर्ती बघा, ही सादेव दादांची मूर्ती आहे. म्हणजे हे जे हां अजून सर्व काम बाकी आहे. म्हणजे हे दादा आहेत, या दादांची मूर्ती. आणि हे आता हे करायचं. ओके, बरंचसं काम बाकी आहे. आता थोडे दिवस उरले फक्त. थांबा दादा जरा, मी हे घेतो. हा थोडा लालसर कलर आहे, हा थोडं माती आणि मिक्स आहे. होय ना. अच्छा, हा ही पण इथे एक मूर्ती, जबरदस्त मूर्ती आहे. हो का. मूर्त्या छान छान आहेत. तुम्हाला आणखी दाखवतो, भरपूर मूर्त्या आहेत. हां लाव लाव. मित्रांनो, आमचा हा गाव एकदम खेडेगाव आहे. या खेडेगाव असून गावातील लोकांनी बघा किती मोठमोठ्या गणेश मूर्ती पसंत केलेली आहे. ते बघा, आतमध्ये पण घरामध्ये गणपती आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. छान एकदम छोट्या मूर्त्या पण आहे, पण छान मूर्त्या आहेत सर्व. तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. मी मूर्ती कोणती माझ्यासाठी पसंत केली आहे ते दाखवतो. ही माझी मूर्ती आहे. इथे नाव पण आहे बघा, बाळा पाटेकर यूट्यूबर. ही माझी मूर्ती आहे. दादा जरा इकडे लाईट लाव. ना ते मला वाटतं वायरी काढलेल्या आहेत. हा ठीक आहे, एवढे बस झाले. बहुतेक हे इकडचं सर्व काम झालेलं आहे, फक्त आता कलरचं बाकी आहे. होय ना. असू दे असू दे. नाही म्हणून गोवाने भेटून पडतो वा. आणि जनता म्हणून हो 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 हो, त्याची तब्येत ठीक नाही. नाही ना हो. माझ्या बहिणी बाळाला का गावाला जातो, पण काय नाही काय करीत असतो. आपल्याला काहीतरी काम पाहिजे. हा. हा, अशा चिठ्ठ्या आहेत ना ठेवलेल्या. रमेश पाटील कुठला तो आहे आमचं आलं होतं कोण हे करायला अजून येतील आता.